तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजपासून मी चालू करत आहे डेली ब्लॉगिंग. तर आमच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्यायचं आहे आणि सपोर्ट करायचा आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन येतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर चला आता जाऊया, चला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहायचे. चला. चला. तर गाईज, आम्ही आवरून आता निघालोय पहिल्यांदा बाजारात आणि तिथून जाणार आहे आपण शॉपवर. तर चला आता जाऊया. ओके चला. गाईज, ही आमची पहिली गाडी आणि हे दुसरी आणि बाहेर तिसरी उभी पार्किंग. आज कुठली घेऊन जायचं? आज ही घेऊन जायचं. चला. चला की बसा. चला गाडी तर ओळखून घ्यायच्या. आपल्याला बिल्डिंग मध्ये नाही जायचं. आपण डायरेक्ट आता बाजारात भेटूया गाईज. नाही तर मला गाडी फोन वापरून देत नाही ती. चालायची. हो चला चला चला. हो, आपण आता बाजारातून साहित्य घेऊन आलोय आणि पोहोचलो आपल्या शॉपवरती. चला आता आतमध्ये जाऊया. थोडा वेळ आता कस्टमर करतो, नंतर भेटू. शॉपच्या आतमध्ये आलो आणि कस्टमरनं दिलेल्या फोनची कामं करायला घेतली. आणि मित्रांनो, ही कामं झाल्यानंतर आम्ही जाणार आहे फिरायला. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा म्हणजे समजेल कुठं जाणार आहे त्या. तर चला. तर मित्रांनो, आम्ही निघालो आता सातारला, कारण की आमच्या वेळेच्या आजी आहेत त्यांना चेकअपला न्यायचं आहे. तर त्यासाठी आम्ही निघालो आहे. चला तर जाऊया वेळेला डायरेक्ट आपण. तर आम्ही पोचलो आता वेळामध्ये. ही माझ्या आत्याची मुलगी आणि ह्या आजी आणि ह्या आत्या. बाबा करा. तर चला आता जातो आम्ही सातारला. आला आला पाऊस आला. गेला पाऊस. तर आम्ही पोचलो आता सातारामध्ये प्रतिभा हॉस्पिटलला आणि आता हे चाललं चेकिंगला. आपण गाडी पार्क करूया, खाली बसूया निवांतमध्ये. तर गाईज, हे आले आहेत. झालं का चेकिंग? झालं? चेकअप झाला. हा झालं, चेकअप झालं व्यवस्थित. औषध घ्यायची बाकी. औषध घ्यायची बाकी. तू काय? चला औषधही घेणार आणि आम्ही जाणार आहे घरी. कोडवलीला. कोडोलीला जायचे. चला कोडोलीला जायचं. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे आता कोडोलीमध्ये. तर आम्ही पोचलो आहे आता पाहुण्यांच्या घरी. त्यांनी आमचा पाहुणचार खूप छान असा केला आणि त्यांनी आमच्या पाहुणचारासाठी खास कोल्ड्रिंकची सोय केली होती. तर मित्रांनो, मी आता आलोय आपल्या सातारा पुणे हायवेवरील आनेवाडी टोल नाक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या हॉटेल उमाजी मलाई चाय बन मस्काला. आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे हे आमच्या वडिलांचे खास मित्र आहेत आणि त्यांच्याच आज भेटेला आपण आलो आहे. आणि बघूया आता जाऊन ह्यांच्या इथल्या चहाची टेस्ट कशी आहे ते. तर चला. तुम्ही बघू शकताय त्यांचे हॉटेल. मित्रांनो, पत्ता तुम्हाला परत एकदा सांगतोय. हा आहे पुणे सातारा हायवे आनेवाडी टोल नाक्याच्या पश्चिमे साईडला असणारे उमाजी मलाई चाय. चला आता जाऊन काकांना भेट देऊया. नमस्कार. कसं काय ठीक आहे ना? विठ्ठल छान व्यवसाय सुरुवात तर छान झाल्या. नक्कीच आता या आता मस्त वडापाव चहा खाऊन बघा. ओके. बन मस्त आहे, एकदम हा. स्पेशल फ्रेश ओके. सगळं. बसा. ठीक आहे, चालतंय. नमस्कार का? नमस्कार. वहिनी साहेब नमस्कार. काय देतं तुमच्या इथलं स्पेशल? आपल्या इथे वडापाव देतोय सुरुवातीला. आणि आपण इथे वडापाव, बन मस्का आणि चहा. मस्त मलाई चहा एकदम. ओके, ठीक आहे. बसा. चाल.
आपल्यासाठी स्पेशल, आपली स्पेशल वडापाव मस्त म्हणे. ओके यस, आस्वाद घ्या प्लीज. बसा की आता तुम्ही पण आमच्यावर तुम्ही पण या क्या का अशा वहिनी या खायला. तर आता आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे ती. कसं झालंय सांगा मग. छान सुंदर अशा कसं झालंय. मस्त. काय खाली सॉस, चटणी, परत हे तळण, मिरची, कांदा, देण्याची पद्धत पण एक नंबर आहे. एक नंबर. खरंच खूप छान आहे. नक्की या, नक्की विजिट करा. हे खास काकीने बनवले. आपला स्पेशल बन मस्का विथ गरमागरम मलाई चाय. टेस्ट करूया. करूया टेस्ट. सुंदर, एक नंबर, छान छान. थँक्यू. एक नंबर आहे खरंच. छान आहे. ओके सुंदर. बन मस्का ट्राय कर. बन मस्का पण ट्राय करतो. अशा घे, अशा घ्या तुम्ही घ्या. ट्राय करे. घ्या एक पीस तुला. घ्या दोघे जण मिळून. हा. छान आहे. छान. मी पण टेस्ट करतो एकदा. एक नंबर. दादा चहा कसा वाटला आपला? एक नंबर क्वालिटी. आणि बन मस्का खाल्ला? एक नंबर. त्यात काय सुधारणा असेल तर नक्की कळवा, नक्की सांगा. नाही नाही, एक आपलं नंबर सांगा. क्वालिटी, एक नंबर टेस्ट, एक नंबर. चहा खरंच खूप छान होता आणि एकदम तृप्त झाला मन. चहा पिल्यागत वाटतं. सो मच. येत राहा, सगळ्यांना विनंती आहे, येत राहा. चहाची चव चाखा. ओके. चहा छान आहे, नक्कीच या. ओके ओके. मी ऍड्रेस मागाशी सांगितलाय तर नक्की विजिट करतील तुम्हाला. येस. ठीक आहे. थँक्यू. खूप छान. तर मित्रांनो आपण आता पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे. तर आता चला जाऊया घरी. तर मित्रांनो फायनली आपण आता घरी पोहोचलो आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.